माझे 1000 रुपये. हे असलं अशा फोननी गडबड होते बघ माझी. चांगला जुना फोन होता तर मुलांनी बरेच वाढदिवसाला हा घे म्हणून हा घ्यायला लावला. याच्यातलं इतक्या माझे घोळ होतात, कोणाला फोन जातात, कोणाचा व्हिडिओ पण सारखं गडबडच होतं माझी. हा फोन मला फार वैताग झालाय. जुनाच इतका बरा होता ना तर मी परत बदलून जुनाच घेते असं वाटतंय मला. काही समजत नाही काही नाही, उगीच रोज नवीन घोळ असं. मग काय कोण सांगणार आहे तुम्हाला? अगं काय तू आहेस तर ठीक आहे, मुलं तर काही सांगत नाहीत मला. किती दिवस थांबणारच नवीन टेक्नॉलॉजी ह्याचा आत्मसात थोडं तुला गरजेचंच आहे माहिती का. नवीन टेक्नॉलॉजी रोज जाणार आहे आणि आपल्याला त्याच्याशिवाय खरंच पर्याय नाही. कारण काय माहिती का, ह्याच्या काळात आपण पुढे पुढे जाणार खरं आहे ग. आणि आपण काहीही अडलं तर मी आहेच आहे. या टेक्नॉलॉजीच्या लाटा रोज येणार, त्याच्यावर स्वार होऊन आपण जर पुढे गेलो तर इतकी मजा येणार आहे माहितीये का. आणि नंतर मी हातातला फोन काढून घ्यायला लागेल काहीही झालं तर करायला नेहमी करायला म्हणजे कोणाला टेक्निशियन तयारच आहे. तर मला कल्पना आली की आता लोअर इन्कम ग्रुपच्या बायका बचत गटाच्या निमित्ताने एकत्र येतात, त्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज होतात, त्यांच्या काही निमित्ताने त्या एकत्र येतात. थोड्याशा अप्पर इन्कम ग्रुप मधल्या बायका काही सोशल क्लब मधून येतात, लायन्स क्लब समथिंग लाईक दॅट. अगदी नाही म्हटलं तर किटी पार्टी. शेवटी राहता राहिलो आपण असल्या सगळ्या नोकरदार महिला ज्यांना संसार आणि नोकरीमधून वेळ मिळत नाही आणि अजिबात एकत्र येत नाही. तर त्यासाठी आपण एक सपोर्ट ग्रुप मैत्रिणींचा तयार करूया आणि महिन्यातून एकदा आपण असा एक कुठला तरी कार्यक्रम करूया ज्याच्यामधून गायन, नाट्य, कला, कोणी डान्स शिकवा, कोणी रेसिपी शिकवा, असं कुठलाही आपण कार्यक्रम केला. आणि टेक्नोशायरी आपली तयार आहे, टेक्निकल सपोर्ट सुद्धा आपल्याला मिळू शकतो. मला असं वाटतं इथे सुद्धा सपोर्टची गरज आहे. म्हणजे काय हल्ली मला काय होतं काही कळत नाही, असं काहीतरी दडपण आल्यासारखं वाटतं, सतत कुठल्या तरी दडपणावरती असं वाटतं छाती धडधड काय होते. खरोखर छाती धडधडतं, त्याचं काय कॉन्फिडन्सच गेल्यासारखा वाटतो आणि सतत काय घाम फुटतो, काय काही विसरायला होतं, काय विचारू नको. डॉक्टरांना सांगितलं तरी म्हणतात काही झालेलं नाहीये तुम्हाला. अशात तरी मला त्याच्यामध्ये हॉबीमध्ये मन गुंतवा, मेडिटेशन करा, योगा करा, पण काय काहीही फरक पडलेला नाहीये. माझा त्रास तो तसाच आहे. याला सपोर्टची खूप आवश्यकता आहे, बाहेरून पण आणि माझ्यासारख्या मैत्रिणींना पण, असं मला वाटतं. नाही अगदी खरं आहे. पण हे म्हणजे डॉक्टर जे सांगतायत ते बरोबर पण असेल. आणि खरं डॉक्टरची काय आपली अस्मिताच आपली अर्धी डॉक्टर म्हणता येईल. म्हणजे तिच्याकडे पॅरलल थेरपी इतक्या आहेत. आता हिने सांगितल्याप्रमाणे म्युझिक थेरपी तर आहेच आहे, तिच्याकडे प्राणिक हिलिंग, ते काय सुजोग थेरपी आणि अनंत प्रकारचे वेगवेगळ्या ट्रीटमेंट ती देते. आणि ह्याचे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नसणे, दडपण येणे किंवा जे काय तुम्हाला असे मानसिक आजार वाटत असतील त्याच्यावर खूप विदाऊट साईड इफेक्ट ती उपचार देऊ शकते. तर तू त्या ग्रुपमध्ये तुझं नाव घाल आणि एक कार्यक्रम नक्की आपल्या सर्वांसाठी करूया आणि हे सगळे प्रॉब्लेम आपले निघून जाऊ शकतात. म्हणजे परत एकदा ग्रुप ऍक्टिव्हिटी आणि मजा येईल. रविवारी नको. एक माझा ऑलरेडी प्रोग्राम ठरला तर तुम्हाला मी सांगितलं नव्हतं, पण एक असं 3-4 मुलांचा ग्रुप आहे जे फॉरेन कंट्रीजमध्ये राहतात, पण त्यांना ना थोड्याशा एक छोट्या इझी रेसिपी किंवा काय औषधोपचार म्हणा, म्हणजे इन्स्टंट काहीतरी त्यांना रिलीफ औषधाच्या किंवा असं आजीच्या बट्ट्यातली जी औषधं असतात ती माझ्याकडे शिकायला येतात. मला थोडंफार त्यातलं माहिती आहे. तर माझ्या मैत्रिणींचीच आहेत मुलं, तर ती नेमकी या रविवारी माझ्याकडे येणार आहेत. तर तेव्हा हो मी म्हणजे मी एवढी एक्सपर्ट नाही, पण त्यांना असं वाटतं मला येत आहे थोडंफार, त्यामुळे ती माझ्याकडे येतात. फारच छान काम करतेस. पण मला आणखीन एक सुचवायचं तुला, ते अशी सगळी यंग जनरेशन तुझ्याकडे येतेच आहे. तर आत्ताची यंग जनरेशनच्या आणखी नीड्स आपण थोडं लक्षात घेऊया. त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट करता येत नाही, त्यांना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतं, दर 4 दिवसांनी ब्रेकअप होतो, त्याच्यामुळे बाहेर कसं पडावं, बाहेर पडत कसं पडावं त्यांना कळत नाही. प्रत्येक कुठलंही अपयश आलं ते पचवायचं कसं हे त्यांना पटत नाही, डायरेक्ट सुसाईड पर्यंत पोहोचतात. तर त्यासाठी या मुलांसाठी थोडासा वेळ आपण दिला तर खूप चांगलं होईल. मला आवडेल त्यांच्याशी बोलायला. त्याच्याबद्दल काय ते हो नक्कीच. बरंच स्ट्रेस आता किती स्ट्रेस घेताय. खरंच आहेच तो. अहो नाही, तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने विचार करा. तुम्हाला एक गंमत सांगू, मी घरात काय केलं माहितीये का, काळाची पावलं ओळखून नवऱ्याला आणि मुलाला छोटी छोटी कामं करायचं मस्त ट्रेनिंग दिलेली. काय सांगते, स्वयंपाकघरातली छोटी छोटी कामं करायची, पोट भरेल असा पदार्थ करून खायचा, काय हरकत
बाहेर पडायला म्हणजे कसं की माझ्याकडे एक छोटीशी छकुली येते, माझ्या शेजारीच राहते. हो ग, छान आहे, खूप गोड आहे. आणि माझ्याशी ते सगळं आपल्या शाळेचे गमती जमती गडबड गाणी सगळं माझ्यावरती शेअर करते आणि मलाही छान वाटतं आजी करत येते. आणि होतं काय की आई वडील दिवसभर बाहेर असतात कामाला, त्यामुळे तसं कोणी नसतं शेअर करायला. ती माझ्यावर छान शेअर करते का. आणि आता म्हणजे करत होती आतापर्यंत, काल परवा ते जरा दुसऱ्या जागी शिफ्ट झाले, पण तरी हरकत नाही. मी आता तिच्याशी स्काईपवर म्हणा किंवा फेसटाईम ह्याच्यावर तिच्याशी मी छान शेअर करते सगळ्या तिच्या गाणी, माझे काही गमती जमती तिला तिच्या भाषेत सांगते, तिचं ऐकून घेते. तिला छान वेळ जातो माझा पण आणि तिला छान. आणि मला याच्यावरून आठवलं अस्मिता की ह्याच्यात सुद्धा त्या लहान बाळांना सुद्धा सपोर्टची किती आवश्यकता आहे. सगळे आजी आजोबा घरात असतीलच असं नाही, आणि आई वडील आयटीत असल्यामुळे दिवसभर बाहेरच, त्यामुळे त्या बालमनाला पण सुद्धा कुठेतरी सपोर्ट लागतो. यालाही आपण एखादा ग्रुप असा हे बालचमूचा करू शकतो त्याला. नाही, अगदी लहान बालभवन सरपंच तुम्ही म्हणता तसं हे मोठ्यांना पण अशा सपोर्टची गरज आहे. कारण ना मोठ्यांनी पण मला असं वाटतं त्यांचे प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणात शेअर करावे. मोठे म्हणजे आपल्या वयाचे किंवा अगदी यंग जनरेशनचे पण त्यांचे काय ऑफिसचे प्रॉब्लेम किंवा घरचे प्रॉब्लेम थोडेसे ग्रुपवर शेअर केले तर त्यातनं एक उपाय मिळू शकतो किंवा थोडा स्ट्रेस रिलीफ होऊ शकतो. आता तुम्ही ती मध्ये पेपरमधली नाही का बातमी वाचली, ती इन्फोसिसची एक मुलगी, तिला कसं ते त्रास झाला ऑफिसमध्ये आणि बिचारीला प्राण गमवायला लागला. तर तिने जर तिचा प्रॉब्लेम शेअर केला असता तर पोलिसांचीही मदत झाली असती आणि तिच्या सहकाऱ्यांची पण मदत झाली असती ना. पण तिने बहुतेक तो प्रॉब्लेम सांगितला नसेल कोणाला, तर तो प्रॉब्लेम तिने शेअर करायला हवा होता. असं आपण तो ग्रुप असं ओपन ठेवूया की आपल्या LICतल्या किंवा ज्या कोणी ग्रुपमध्ये मेंबर होतील त्यांनी आपला थोडासा प्रॉब्लेम शेअर करावा. असं अगदी घरगुती नाही, पण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो असा सपोर्ट ग्रुप म्हणता येईल. सपोर्ट ग्रुप रादर आपण एक हेल्पलाईन नंबरच ठेवायला हरकत नाहीये. इतके सगळ्यांचे इतके हर तऱ्हेचे प्रॉब्लेम असतात, काही सुखदुःख शेअर करायचे असतात, काही कॉन्टॅक्ट नंबर्स माहिती नसतात, काय असं सर्व प्रकारची मदत आपण त्या हेल्पलाईन मधून देऊ शकतो. असं एक नक्की आपण आपल्यासाठी फोन सुद्धा हेल्पलाईन घ्यायला हरकत नाही. प्रॉब्लेम परत तुम्ही प्रॉब्लेममध्ये काय सांगा, प्रॉब्लेम ऐकून मला तर वेळ लागेल माहितीये का. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे माहितीये का. परवा मी एक पुस्तक वाचलं, सिक्रेट नावाचं. मी वाचा, आता तुम्ही सर्वांनीच वाचा. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल इतकं छान लिहिलं माहितीये का. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल, तिचं मनापासून वेळ असेल तर तिचाच ध्यास घ्या. म्हणजे अगदी पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, निगेटिव्ह नाही मला जमेल किंवा बाई मी कशी करू असं चालणार नाही. अगदी पॉझिटिव्हली विचार केला ना तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार. आणि तो पिक्चर माहिती ना ओम शांती ओम मध्ये त्याच्यात डायलॉग आहे बघ, तो किसी चीज को दिल से चाहो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है. तर लाइक अट्रॅक्ट्स लाइक डियर, सो थिंक ऑन इट. आणि तुम्हाला माहिती आहे का सिक्रेटची CD सुद्धा आहे, तर आपण तिचा वापर करू शकतो आपल्या ग्रुपवर. चला तर मग या पॉझिटिव्ह नोटवर संवाद थांबूया, रादर नवीन सुरुवात करूया. टुगेदर वी कॅन. घे घरात.